नाशिकमध्ये आता धर्मांतराचं गजवाये हिंद. ब्लॅकमेलिंगचा लव बाईट पॅटर्न. बळजबरीनं दारू पाजून तरुणीवर अत्याचार. कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? कारण धर्मांतराच्या प्रकरणांनी नाशिकमध्ये उच्छाद मांडलाय. एकीकडे नामांकित IT कंपनीतील धर्मांतर प्रकरण ताजं असतानाच आता पंचवटी भागात एका तरुणीला गजवाये हिंदचे धडे देत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिकमधील तरुणीला बळजबरीने दारू आणि सिगारेट पाजून संशयित आरोपी तंजीर इनामदारनं तिच्यावर अत्याचार केले. इतकंच नाही तर तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत तिच्या धार्मिक भावना दुखावल्या. आरोपीनं तिच्या गळ्यातील तुळशी माळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरीनं तोडून टाकला. तसंच आरोपीनं तिला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवाये हिंदचं पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी प्रचंड दबाव टाकला. जानेवारी महिन्यात आरोपीनं पीडितेच्या मानेवर चावा घेऊन लव बाईट असल्याचं सांगत पीडितेसोबत आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊनच आरोपीनं अत्याचार केल्याचं पीडितेनं सांगितलंय. दरम्यान पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी तंजीर इनामदारला ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आलंय. त्यावेळी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये काय युक्तिवाद झालाय पाहूयात. जानेवारीत आरोपीनं पीडितेवर अत्याचार केला असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं. तर जानेवारीत अत्याचार झाला मग तेव्हापासून आतापर्यंत वेळ का घालवला असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला. आरोपीनं धर्मांतरासाठी पीडितेवर जबरदस्ती केली अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. तर प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केल्यामुळेच हा आरोप होतोय असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं. आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर पोलीस कोठडीची कोणतीही गरज नाही असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं. कॉलेज लाईफचे विद्यार्थी आहेत. प्रेमाला काय धर्म जात पंथ वगैरे असा काही प्रकार नसतो. जेन्युइनली त्या मुलाचं मुलीवर आणि मुलीचं मुलावर प्रेम आहे. या व्यतिरिक्त त्याला धर्माचा असा काही रोल नाही. न्यायालयानं आरोपी तंजीर इनामदारला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. दुसरीकडे नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा तपास SIT कडे देण्यात आलाय. मात्र TCS धर्मांतर प्रकरणात आरोपीनं व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतराचा कट रचल्याचंही समोर आलंय. यात आरोपींचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग नंतर चॅटिंग मध्ये संशयास्पद संवाद समोर आलेत, ज्यामुळे TCS प्रकरणातील डिजिटल पुरावे आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य उलगडणार आहेत. मात्र या दोन्ही प्रकरणांमुळे नाशिकमध्ये धर्मांतराचं रॅकेट सक्रिय आहे का? ब्लॅकमेलिंग करून तरुणींना प्रेमाच्या नावाखाली जाळ्यात ओढण्याचा कुटील डाव आखणाऱ्या रॅकेटचा मास्टर माइंड कोण हे शोधणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. अभिजित सोनावणे, साम TV न्यूज, नाशिक.